मित्रांनो, आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो नाही का, की आता लेटेस्ट माणिकराव कोकाटे, की आता त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला. त्यांना खालच्या कोर्टाने शिक्षा दिली, सेशन्स कोर्टाने शिक्षा दिली 2 वर्षाची आणि स्वाभाविक एक सामान्य माणूस म्हणून, मतदार म्हणा, नागरिक म्हणा, सद्सद विवेकबुद्धी शाबूत असलेला नागरिक म्हणा, पण असं आपल्याला वाटतं, की आता ठीक आहे ना, कोर्टाने दोषी ठरवलं, तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांनी समजा अत्यंत नंगट अशा निर्लज्जपणाने नाही दिला. मी वरच्या कोर्टात अपील करतो वगैरे, वगैरे करत बसला. तर अजितदादांनी त्याला तरी सांगायला पाहिजे, की "बाबा रे, तो आता दोषी ठरला. एकदा सोडून दोनदा ठरला. तर आता राजीनामा दे." आणि नुसता राजीनामा आपल्याकडे घेऊन उपयोग नाही. मुख्यमंत्र्यांकडे दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे त्याने आपल्या ड्रॉवरमध्ये न ठेवता तो राज्यपालांकडे दिला पाहिजे. राज्यपालांनी तो मंजूर केला पाहिजे. ही सगळी प्रक्रिया झाली पाहिजे. आपली अपेक्षा की नाही अशी? आणि त्यांच्याच बाबत कशाला, की वेळोवेळी ज्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये आरोप नाही म्हणत आहे मी. मी नुसते कुणीतरी संजयनी केला, सुषमा अंधारेंनी केला, काँग्रेसवाल्यांनी केला, प्रवक्त्यांनी केला, नेत्यांनी केला, उपनेत्यांनी केला. हे जे वेगवेगळ्या विरोधी पक्षातले असतात, हे एक सत्तारूढ असतो, एक विरोधी असतो. सत्तारूढवाले उत्तरादाखल आरोप करतात, प्रत्यारोप करतात ते जास्त करून. प्रतिघात करतात, प्रतिक्रिया देतात. त्यांच्या ॲक्शनला रिएक्शन देतात. ते असं ठरलेलं आहे आपल्याकडे, की सत्तारूढ पक्षाने असं आणि विरोधी पक्षाने तसं. तर ते मी आरोपाला किंमत देतच नाहीये. आरोपाला किंमत देत नाहीये. याचं कारण असे आरोप तयार करण्याचा कारखाना मी एकेकाळी चालवलेला आहे. तुम्ही नेहमी म्हणाल, की मला एकाने परवा म्हटलं पण, की "अनिलजी, काही वेळेला तुम्ही एकदमच स्वतःच्या पापाच्या अशा धक्कादायक कबुल्या देता, की "अरे, हे तर मी असं केलं होतं. अरे, ते तर मी तसं केलं होतं. हे तर आम्ही अशा रीतीने सगळंच फिरवलं होतं आणि हे काही खरं नव्हतं. हे फार खोटं होतं. पण आम्ही ते केलं होतं आणि त्याला कधी सक्सेस मिळालं पण." आणि बऱ्याच वेळा तुमच्या तर ट्रॅपमध्ये अडकून सक्सेस मिळालाय, पण मग तुम्ही नंतर सगळं बिनधास्त सांगून टाकता, की हे फॅब्रिकेटेड होतं. अ, मी स्वतः एक भूमिका आता घेतलेली आहे, की मी आता या वयामध्ये 17 जानेवारीला सांगून ठेवतोय, माझ्या त्या दिवशी तुमच्या शुभेच्छा मला अपेक्षित आहेत. 17 जानेवारीला मी 76 पूर्ण करून 77व्या वर्षात पदार्पण करतोय. तर एवढी 50-55 वर्ष पत्रकारिता केली आणि ती कॉन्ट्रोव्हर्शियल पत्रकारिता केली. त्या पत्रकारितेचे जेवढे पैलू असतात, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल, ते जसे सगळे केले, तसं पॉझिटिव्ह पत्रकारिता, निगेटिव्ह पत्रकारिता, सुपारी पत्रकारिता. तर तुम्हाला कुठला पत्रकार असं सांगेल का, मी सुपाऱ्या वाजवल्या? मी सांगतो. पण मग जेव्हा मी असं सांगतो सुपारी वाजवली म्हणून आणि ती कशी वाजवली, कुठे वाजवली आणि कशी वाजली हे पण जेव्हा सांगतो, तर तुम्ही माझ्या या विधानावर विश्वास ठेवला पाहिजे, की मी आत्ता नाही वाजवत आहे या क्षणाला. या क्षणाला नाही वाजवत आहे. या क्षणाला मी शक्यतो अ, आमच्या गुरुवर्य भाऊ तोरसेकरांचा आदेश पाळून मग माझं आहे, तुम्ही ऐकताय ना, तुम्ही मला वेळ देताय ना, तर मग तुमचा विश्वास बसला पाहिजे, तो विश्वास सार्थ ठरला पाहिजे. ज्या मोहांमध्ये मी सुपाऱ्या वाजवल्या म्हणा किंवा अ, कारनामे केले पत्रकार म्हणून, हे डोकं सॉलिड तिरकस डोकं आहे हो माझं. कुठल्याही संजयचं आणि माझं ते साम्य आहे. संजय राऊत आणि मी. संजयला मी नेहमी म्हणतो, "कुठल्याही सरळ विधानामध्ये वाकडं विधान कसं शोधायचं हे तू आणि मी. महाराष्ट्रात पाप आहोत आपण. कुणीही काहीही किती निष्पाप निरागस विधान केलं, तरी त्याच्यामधून आपण असा अर्थ काढून दाखवू शकतो किंवा त्याला असा ट्विस्ट देऊ शकतो, की तो त्याच्या नक्की अंगाशी येईल. हे एक सामर्थ्य त्याचं आणि माझं आहे खास. सांगत होतो असं, की आपल्याला असं वाटतं, की याने राजीनामा दिला पाहिजे. पुष्कळ नावं आहेत. तर 50 वर्ष मी बघतोय. 50 वर्षात निदान 50 मंत्री असे वेगवेगळे, वेगवेगळ्या वेळेला सांगता येतील, की जे एक्सपोज झाले. आरोपात नाही हां.
काही जणांच्या बाबतीमध्ये त्या आरोपांचे पुरावे देखील दिले गेले आणि कोर्टामध्ये ती प्रकरणं गेली नाहीत तरी देखील त्यावरून राजीनामे घेतले गेले. हे पण खरं आहे. हां, मी अगदी असं नाही म्हणणं बरोबर, की कोर्टातच त्याचा दरवेळेला निकाल लागला पाहिजे, तो विरोधात गेला पाहिजे आणि मगच राजीनामा त्यांनी दिला पाहिजे. असं सरसकट नाही विधान करणार. काही वेळेला आरोपावरून उदाहरणार्थ आता मनोहर जोशी आणि अण्णा हजारे यांचं साटलोट होतं. आता मी मनोहर जोशींचं कामच बघत होतो ना, त्यामुळे मला माहिती आहे, की मनोहर जोशींना त्यांचा काटा काढायचा असायचा. त्यांच्या फायली ते अण्णा हजारेंना द्यायचे. अण्णा हजारे ते आपणच जसं सगळं काय आता जसं ह्या करतात आपल्या अंजली दमानिया त्या काय करतात? त्या अण्णा हजारेगिरी तीच करतात. त्यांना फायली आणून दिल्या जातात. त्या वाचून दाखवतात. हो की नाही? कळलंय ना, कोण देतात ते पण कळलंय ना तुम्हाला. तर मनोहर जोशी त्यांना फायली द्यायचे, ते वाचून दाखवायचे आणि मनोहर जोशी लगेच त्या आरोपांच्या खाली राजीनामे पण घ्यायचे ना. महायुतीमध्ये अगदी फडणवीसांच्या काकूंपासून जे वेगवेगळे राजीनामे घेतले गेले, ते कुणाचे घेतले गेले, त्यांचे ते अण्णा हजारे का लागू पडले तिथे? अण्णा हजारे हे असं रेचक आहे, की ते कधी लागू पडतं, कधी नाही पडत. ते पडायचं की नाही ठरवणारा माणूस वेगळा असतो. आता अण्णा हजारे एकदम नील झालेत. काही कुठे पिक्चरमध्ये नाहीत. मध्येच म्हणतात काहीतरी. म्हणजे आपण जिवंत आहोत, असं मधून-मधून जाणवण्यापुरतं एखादं वाक्य बोलतात. अंजली दमानी या अण्णा हजारेंच्या जागी आहे. तिच्या हातात कोणताही कागद द्या तुम्ही. एक प्रयोग करून बघा. ते स्टिंज ऑपरेशन असतात ना, मी तुम्हाला सांगतो हे सगळे जे तथाकथित स्वतःचे स्वयंघोषित वक्ते, प्रवक्ते, नेते काय जे असतात ना, त्यांना तुम्ही एक खोटा कागद बनवा. मी तुम्हाला सांगतो, एक खोटा कागद बनवा. कोणावर तरी मोठ्या माणसावर आरोप करणारा खोटा कागद बनवा. त्याला खोटे पुरावे जोडा. खोटे पुरावे जोडा. मीच सांगतोय तुम्हाला, चेंज करायला सांगतोय म्हणून सांगतोय. आणि ते तुम्ही हे तथाकथित एक 5-7 लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये, की जे सतत आरोप करत असतात. आणि कुणी आरोप केला, की त्या आरोपाला दुजारा देणारे कागदपत्र बघा माझ्याकडे पण आहेत, असं म्हणत असतात. त्यांच्याकडे जा तुम्ही. तुमच्या असं लक्षात येईल, की तुम्ही कागद दिल्यानंतर त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. आता मी मोठा होणार. दुसऱ्याला छोटा केल्याशिवाय मी मोठा होत नाही, हे महाराष्ट्रातलं सूत्र आहे. अण्णा हजारेंनी ते वापरलं. अंजली दमानिया ते वापरतायत. दुसऱ्याला बदनाम केल्याशिवाय माझं नाम होत नाही, हा नवा सिद्धांत आहे महाराष्ट्राचा. दुसऱ्याला बदनाम करा तर तुमचं नाम होईल आणि ते नाम व्हावं म्हणून काम करणारे बरेच लोक आहेत तसे, पण त्यातले 5-10 अग्रगण्य आहेत. हे स्टिंच केलंय मी कोणाकरता तरी. मी केलं आणि त्याने कसलंही व्हेरिफिकेशन करत नाहीत. अंजली दमाने या घ्या काय आहेत ना 5-7 नावं तुम्हाला माहिती आहेत. त्या सगळ्यांची वैशिष्ट्य हे आहे, की तुम्ही त्यांना कागद द्या, हे पुरावे आहेत, हे अमुक आहे. सगळं बोगस त्यांना द्या, कसलंही व्हेरिफिकेशन करत नाही. हे खरंच आहे का? हे मूळ फायलीमध्ये सरकारी फायलीमध्ये समजा आहे का? किंवा कुठल्या एखाद्या संस्थेच्या, कंपनीच्या, अमक्याच्या, तमक्याच्या आहे का? याचं कसलंही व्हेरिफिकेशन नाही. सकाळी लगेच प्रेस कॉन्फरन्स. हा सूर्य, हा जयद्रथ. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. ते सगळं मांडतात लोकांसमोर. एकाची फजिती करायची होती म्हणून आम्ही असं स्टिंज ऑपरेशन केलं, की त्याला सगळे बोगस कागदपत्र दिले. त्या गाढवानी कसलंही व्हेरिफिकेशन केलं नाही मूर्खानी. तो फक्त पब्लिसिटीचा हापापलेला होता. त्याने दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते सगळे दाखवले. आमच्याकडे दुसरा रिअल सेट तयारच होता. सरकारी कागदपत्रांचा रिअल सेट तयार होता. आम्ही लगेच काय केलं? आम्ही सगळे ओरिजिनल जे सरकारी कागदपत्र होते, त्याचे झेरॉक्स सर्टिफाईड बाय द म्हणजे रिलेव्हंट ऑफिसर, ज्याच्याशी संदर्भ आहेत त्याच्या, ते दुसऱ्या दिवशी आमच्या ज्या नेत्याकरता मी ते स्टिंच त्याचं गाढवाचं केलं होतं, ते सगळे सादर करून त्यांनी सांगितलं, की यातला प्रत्येक कागद हा बोगस आहे. मी थोडाच गेलो होतो स्वतः. मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवलं होतं. साधारणतः बावळट दिसणारा, खादीचे कपडे घातलेला, भाबडा चेहरा असलेला माणूस पाठवला, की ह्या लोकांना असं वाटतं, की हा सामान्य नागरिकांचा प्रतिनिधी आहे. हा किती भाबडा आहे, हा किती भोळा आहे. ह्याचं काही इंटरेस्ट नाही, ह्याला राजकारण नाही. हे असे पाठवायला लागतात. लोकं काय-काय युक्त्या करतात त्या वेगवेगळ्या सांगितल्या.
माझ्या एका मित्राने तो युनियनचं काम करतो. तर त्याची चिटणीस त्या युनियनची त्यांनी एक मुलगी केली. मी केलं बघितलं नव्हतं तेव्हा ते त्याच्या कार्यालयामध्ये गेलो. बघितलं तर एक अपंग मुलगी तिथे होती आणि अ, आपण दयाबुद्धीने बघतो, भूतदया भावनेने बघतो, सहानुभूतीने बघतो. ते भूतदया वगैरे नको, करुणा वगैरे नको वापरूया. सहानुभूतीने बघतो. मी त्याला म्हटलं, अ, "चांगलं केलंस एका अपंग मुलीला तू संधी दिलीस या ठिकाणी आणि युनियनचं सेक्रेटरी बनवणं, ज्याच्याकरता तिला आज हे घेऊन बैसाखी, कुबड्या घेऊन युनियनच्या मीटिंगला वगैरे जातेस तू सांगतो. तो मित्र ना, मित्रांना त्यांची रहस्य सांगायचं फार माणसाच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. मोठ्या माणसांना, छोट्या माणसांना सुद्धा आपलं गुपित सांगायची भयंकर घाई झालेली असते. आम्हाला गुपित मिळतात, ती कुठून मिळतात? ते वसंत बापटांचं एक बिनबियाचे झाड म्हणून वगनाट्य होतं. त्याच्यामध्ये त्याला त्या केशकर्तन करणाऱ्याला कळतं, की राजाला गाढवाचे कान आहेत, केस कापायला गेलेला असताना. त्याला राहवत नाही. काय करू काय? कुणाला बोलू? आणि राजाने सांगितलं असं मान उडवीन तुझी. त्यामुळे तो घाबरलेला असतो. मग तो शेवटी त्याला राहवत नाही. त्याचं पोट दुखायला लागतं, गडबडा लोळायला लागतो. बायको त्याला म्हणते, "काय झालं?" तर तो म्हणतो, "एक गुपित आहे मला ते मला नाही सांगितल्याशिवाय राहत." हे सर्वसामान्य माणसाची मोठ्या माणसांची वृत्ती असते. ते गुपित कुणाला तरी बोलतात आणि पुढे गोत्यात येतात. 99% लोकं आपली गुपितं आपल्या मित्रांना सांगतात आणि पुढे मित्र ते ब्लॅकमेल करतात त्याला. इमोशनल ब्लॅकमेल करतात. कधी-कधी इतरही प्रकारचं ब्लॅकमेल करतात. कधी-कधी धमक्या देतात, तुझ्या बायकोला सांगेन म्हणून वगैरे. त्या मित्र कसे सांभाळावेत किंवा पाळावेत याच्याबद्दल माझं एक व्याख्यान आहे. ऐका कधीतरी सांगेन तुम्हाला. तर त्यांनी काय केलं, की बायकोला सांगितलं. बायकोलाही राहावेना. ते दोघं जण अस्वस्थ. मग त्यांनी काय केलं, एक खड्डा खणला आणि त्याच्यामध्ये जाऊन राजाला गाढवाचे कान, राजाला गाढवाचे कान असं ओरडले आणि खड्डा बुजवून टाकला. त्याच्यामधून एक रोप उजवलं. त्या रोपाचं थोडंसं झाड झालं आणि वारा आला, की त्याच्यातून आवाज यायला लागला, राजाला गाढवाचे कान, राजाला गाढवाचे कान. राजा भडकला, म्हणाला, "हे कसं काय झालं?" मग त्यांनी त्याला बोलवलं, केशकर्तन करणाऱ्याला आणि त्याला विचारलं, की "का रे बाबा, कळलं कसं?" तर तो म्हणाला, "असं-असं झालं." ही माणसाची वृत्ती आहे. ते बिनबियाचं झाड म्हणून एक त्यांचा वग होता. तर हे असं सगळे सांगत असतात. तर सांगत तुम्हाला होतो, की अशी स्टिंज ऑपरेशन्स तुम्ही करून बघा. हे लोकं तुमच्या चेहऱ्याला, याला, त्याला हे करतात आणि स्वतःला पब्लिसिटी हवी ना, कागदपत्र वगैरे ते व्हेरिफायच करत नाहीत. अण्णा हजारेंनी माझा चॅलेंज आहे, त्यांच्या आयुष्यात कधीच कुठले कागदपत्र ओरिजिनल व्हेरिफाय केले नाहीत. हातात आले ते बोलले. अरे लेटर दिलं तर ते बोलतात. त्यांना एकदा असं मूर्ख एका माणसाने माझ्या ओळखीच्या बनवलं होतं. कोणाला अण्णाची फजिती करूया आपण. त्यांनी अण्णाला एक पत्र दिलं. अण्णांनी जाहीर करून टाकलं. दुसऱ्या दिवशी सरकारने त्याचा नुसता इन्कार नाही केला, तर अण्णा कसे कुठलंही व्हेरिफिकेशन न करता आरोप करतात, हे पण सिद्ध करून त्यांची क्रेडिबिलिटी घालवून टाकली. मोठं पत्र होतं ते. स्टिंज ऑपरेशन होतं. तुम्ही करून बघा या आर-टी-आयने. बाय द वे इकडे येतो मी आता. माझा मूळ विषय आज वेगळा आहे, की यांना प्रोटेक्शन का दिलं जातं? 50 वर्षात तुम्हाला माहिती आहे किती मंत्री, मुख्यमंत्री, नेते सगळ्यांशी संबंध आला. आता माणिकराव कोकाटे हा एक विषय आहे. पण असे मी सांगितलं, की 50 मंत्री आहेत, ज्यांना मी संरक्षण त्यांचे मुख्यमंत्री देताना किंवा नेते देताना पाहिलं. त्यावेळेला तो मंत्रीच असतो असं नाही, तो खासदार असतो, कधी आमदार असतो. त्यांना का संरक्षण देतात? त्याची महत्त्वाची कारणं लक्षात घ्या. पहिली गोष्ट अशी, की त्यांना ज्यावेळेला मंत्री केलं जातं, खासदारकी दिली जाते, आमदारकी दिली जाते, अगदी नगरसेवक पद दिलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये काही ना काही कन्सिडरेशन असतं. तो निकष हा कधी त्याच्यामागे असलेली जात, त्याच्यामागे असलेला धर्म, त्याच्यामागे असलेला प्रदेश, त्याच्यामागे असलेली भाषा हा असो. पण अनेकदा त्यांनी ते पद किंवा ती संधी मिळण्याकरता दिलेले मोठ्या प्रमाणावर पैसे, जे लाखात नाहीत, तर काही वेळेला कोटीत असतात. काही अगदी छोटं किरकोळ असेल तरी हल्ली लाखात घेतात.
परवा मला पनवेलचा एक माणूस भेटला होता. तो मला म्हणाला, की मला केंद्रीय काहीतरी काहीतरी अन्न का कसल्या तरी समितीवर घेतलं. कुठल्या मला आता एक्झॅक्ट त्याचं आठवत नाही. आणि तो म्हणाला, "मी 1,00,00,000 दिले." मी म्हणालो, ₹1,00,00,000 सदस्यपदासाठी त्या कुठल्या मंडळाच्या? हो म्हणाला, "पण तुम्हाला माहीत नाही, आम्ही निंदाळी गोडाऊन्सना व्हिजिट करतो. त्यावेळी ते गोडाऊन कीपर जे असतात, ते आम्ही जिथे जातो, आमचं 8 जणांचं प्रतिनिधी मंडळ जातो साधारणतः. त्या प्रत्येकाला ते ₹5-5 लाख देतात. आमचे कधीच वसूल झाले. प्रत्येक गोडाऊन आम्ही जे काय कसलं मंडळ आहे त्यांचं ते मला वाटतं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी संबंधित वगैरे असावं बहुतेक ते. जे आर्थिक गोडाऊन कीपरचं म्हणाला. पण हे घेण्यासाठी ते पैसे दिलेले असतात ना. ₹1,00,00,000 दिले होते. ₹5-5 कोटी देऊन मंडळांची मेंबरशिप घेतलेली माणसं मला माहिती आहे. ₹5 कोटी देऊन मंडळाचं. त्यांचं म्हणणं वसूल होतं. पुढे काय होतं माहिती आहे, की तो माणूस मंत्री झाला ना, की तुम्हाला काय वाटतं तो मंत्री फक्त एकटाच खातो का? एकटाच खातो? नाही खात. तो त्याच्या पक्षप्रमुखाला देतो. तो त्याच्या बॉसला देतो. मग तो बॉस कधी त्याचा सीनियर कॅबिनेट मंत्री पण असतो. कधी पक्षाचा कुणी असतो, कधी वरिष्ठ असतात. अहो, मी नावं घेऊन सांगू शकतो तुम्हाला, की दिल्लीवरून काही पक्षश्रेष्ठी मुंबईमध्ये यायचे. त्यांच्याकरता हॉटेलमध्ये मला हॉटेल माहिती आहे, कुठले नेते हे करतात तेही करायचे. आता नाही येत ते याच्या पिक्चरमध्ये. करायचे ते माहिती आहे. त्या हॉटेलमध्ये आधीपासून सूट तर बुक केलेल्या असायच्या, पण रांडा पण बुक केलेल्या असायच्या. त्यांची आल्यानंतर खातिर ठेवण्याकरता आणि ते एअरपोर्टवरून उतरायचे, डायरेक्ट त्या हॉटेलमध्ये जायचे. तो नेता त्यांना एअरपोर्टवर रिसीव्ह करायचा, कार्यकर्ते वगैरे घेऊन, फुलं-बिलं देऊन हे करायचा. ते गाडीत बसायचे. जिथे त्या नेत्यांनी एक नेता तर तेवढ्या बळावरच नेता होता, की प्रत्येक नाही, बऱ्याच आणि त्यावेळेला वेगळ्या पक्षाची राजवट होती. ते एक महाराष्ट्रातला नेता आहे. पृथ्वीराजच गौप्यस्फोट करतात काय? पृथ्वीराजांनी कुठे नाव घेतलं? मग मी पण नाव नाही ना घेत. दिल्लीमध्ये एका हॉटेलमध्ये एका महाराष्ट्रातल्या नेत्याचा एक फ्लोअर होता जवळ-जवळ 8 ते 10 वर्ष. आता नाही. म्हणजे त्याला त्याचं ते क्रीडा अंगणं बंद होऊन सुद्धा मला वाटतं 15 वर्ष झाली असतील आता. मोदी आल्यानंतर ते बंद झालं. त्याने तिथे रशियन जिम्नॅस्ट ठेवल्या होत्या एंटरटेनमेंट करता. पॉलिटिशियन, आय-ए-एस वगैरे अधिकारी मोठमोठे दिल्लीतले यांच्याकरता. आणि त्या बदलायच्या दर 3 महिन्यांनी नव्या जिम्नॅस्ट यायच्या आणि मोठमोठे असे 4-5 सूट. मुंबईला त्या हॉटेलचं नाव घेतलं तर बदनामीचा खटला करतील. मुंबईला अनेक मोठ्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातल्या नेत्यांचे सूट्स आहेत, जिथे ते एंटरटेन करतात दिल्लीवरून आलेल्यांना. तर हे जे त्यांचे तथाकथित श्रेष्ठी असतात ना, त्यांची वेगवेगळ्या प्रकारची खातीरजमा. दरवेळी काही सेक्स असतो असं नाही त्याच्यामध्ये. ते आता उद्या आज 19 आहे, पण आपल्या इकडे ते 20ला कळणार आहे लोकांना. तर हे जे आहे ना, की सेक्स अमक्याचं, पैशाचे व्यवहार, कुठलाही व्यवहार आहे ना, तो असा पार्टिसिपेशन शिवाय होत नाही. त्यामुळे त्याची दबाव असतात. विशिष्ट जातीच्या लोकांकरता केलेलं असतं, त्यांची दबाव असतात. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्याकडे प्रवृत्ती असते. आणि आता हे महायुती सरकारच्या बाबत बोलायचं तर असं आहे, की फडणवीसांना मर्यादित स्वातंत्र्य आहे. त्याचं कारण प्रथमच एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी सांगितले, की आमच्या खात्यात तुमचा हस्तक्षेप चालणार नाही. सुरुवातीला केला फडणवीसांनी. त्यांनी त्यांना सांगितलं, की आमचे नेते काय करतात, आमचे मंत्री काय करतात, त्याचा तुमचा संबंध नाही. त्यांचं खात्याचं आम्ही बघू. दोघांनी सांगितलं त्यांना. आणि फडणवीसही तेच करतात ना. त्यांच्या खात्यांमध्ये यांना थोडंच दखल देऊ देतात. देतात का? नाही देत ना. त्यांच्या खात्याच्या लोकांना ते सांभाळतात का नाही? सांभाळतात ना. त्यांच्या नेत्यांना सांभाळतात का नाही? त्यांच्याही भोवती काही अ, काय म्हणायचं त्यांना, ते गिरट्या घालत असतात का नाही? ते लोकांना कळतात का नाही? आणि लोकांना कळतील अशी व्यवस्था होते का नाही? अहो, बाजूला कोणाला उभं करायचं याच्यावरून सुद्धा मेसेज दिला जातो. बाजूला कोणते नेते वारंवार दिसतात टीव्हीमध्ये, कुठल्या नेत्याच्या बरोबर, याच्यातून मेसेज दिला जातो, की हा माझा दलाल आहे. हे होर्डिंगवर लोकं सांगतात ना, होर्डिंग दाखवतात ना, अमक्या नेत्याच्या अभिनंदन, अमक्या नेत्याचं स्वागत-बिगत. ते काय असतं, याचा मी दलाल आहे, याच्याकडे काही काम असेल तर माझ्याकडे घेऊन या. याकरता ती होर्डिंग असतात बहुतांश. बाकी ते
वाघ यांनी याचे कापलेले हे मुंड्या चिकटवल्यासारखे असतात, त्यातला एक हुशार असतो. त्याला मेसेज द्यायचा असतो गावामध्ये, की मी तो दलाल आहे याचा, याची भडवेगिरी मी करतो. हा मेसेज असतो होर्डिंगमध्ये. तुम्हाला कळतच नाही किंवा कळायचं त्यांना कळतो. हां, बरोबर जातात ते. साहेब तुमचे त्यांचे चांगले संबंध आहेत, आमचं अमुक काम आहे. येस. अरे अनेक लोकं तर मोठमोठ्या लोकांच्या बंगल्यावर फुलाचा गुच्छ घेऊन जातात आणि काही नाही. कुठलातरी एक त्या दिवशी दिवस असेल त्याचा, त्यानिमित्त आलो. त्यांना त्या बंगल्याच्या आवारात जे लोकं आलेले असतात, स्वार्थी, हितसंबंधी, ज्यांची कामं असतात, त्यांना मेसेज द्यायचा असतो, की मी साहेबांकडे येत असतो, जात असतो. खरं आहे. आणि असे पण मूर्ख लोकं असतात, की साहेबांच्या बंगल्यातून साहेबांशी बोलून बाहेर पडला. तो आतमध्ये काय बोलला ते त्याला माहिती आणि साहेबाला माहिती. साहेबाला तो एवढंच सांगतो, "साहेब लक्ष राहू द्या. काय कुठे संधी असेल तर द्या." एवढंच बोलतो, बाहेर येतो. बाहेर आल्यावर त्याला ते गाठतात आणि म्हणतात, "साहेबांकडे एक काम होतं." "करूया ना." साहेब आपलेच आहे." "काय? साहेबांना पण द्या, मला पण द्या, तुमचं पण भलं, माझं पण भलं." अशी दलाली चालते बंगल्यांवर. ते आणखीन विषय मी सांगू शकतो. सांगायचा मुद्दा असा, की मंत्र्यांमध्ये त्यांच्या वरिष्ठांचे एक जनरल असे शब्द वापरतो. कुणी आक्षेप घ्या नको. वरिष्ठांचे इंटरेस्ट गुंतलेले असतात. त्यांनी त्यांच्यावर काही ना काही केलेलं असतं उपकार. त्यामुळे त्यांना काढताना यांची फाफलते. फाटते असं नाही म्हणणार, पण उसवते. त्यांना असं वाटतं, की मी याला काढला, तर पार्टनरशिपमध्ये याच्याबरोबर मी काय-काय धंदे केलेत. हा बोलला तर? याने ते लीक केले तर? याने बाहेर सांगितले तर? बघा ना, 4-4, 6-6 महिने रान उठतं, कोर्टामधून रान उठतं, चारी बाजूनी रान उठतं. नाही घेत राजीनामे. अरे काही जण आता त्या सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा निर्लज्ज प्रकार म्हणजे नवाब मलिकच आहे. अरे जेलमध्ये असताना त्याला मंत्री ठेवला आणि हे यांना प्रश्न विचारतात, की त्याच्यावर आरोप झाला, त्याला शिक्षा झाली, त्याला हे झालं, मग तुम्ही कसं काय त्याला मंत्री, अरे तो जेलमधला माणूस तुम्ही मंत्री ठेवला. निर्लज्ज माणसांनो, तुम्ही यांना प्रश्न विचारताय. सब साले चोर आहे. हे आमका पक्ष करतो, तमका पक्ष करतो, काही नाही. एक लक्षात ठेवा, प्रत्येकजण दुसऱ्याला प्रोटेक्शन देतो, याचं कारण त्याला त्याच्याशी संबंधित काही विषयांमध्ये प्रोटेक्शन हवं असतं. हे गिव्ह अँड टेक आहे. अजितदादा माणिकराव कोकाटेला अगदी काय म्हणतात त्याला, असं हे होईस्तोवर संरक्षण देण्याचा आणि हे अँजिओप्लास्टी वगैरे प्रकरण आहे ना, फार सोपं आहे बरं का मित्रांनो. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की असं पोलीस आले, कुठेतरी शिक्षा झाली, हे झाले, की माणसाचं ब्लड प्रेशर आपोआप वाढतं. अरे तुम्ही तर सामान्य लोकांना तुम्हाला पोलीस स्टेशनवरून नुसता निरोप आला, की साहेबांनी सांगितलं येऊन जा, तर तुमचं ब्लड प्रेशर किती वाढतं सांगा मला. वाढतं ना? मला माहिती आहे ना. मी पाहतो ना. साहेब पोलीस स्टेशनला बोलवलं. कशाला बोलवलं? काय कल्पना नाही. ते बोलले येऊन जा म्हणून सांगितलंय. मग काय झालं? काय नाही साहेब, मला चक्कर येते, मला ब्लड प्रेशर वाढलंय. हॉस्पिटलला ॲडमिट होऊ का? अरे जाऊन तरी ये, काय झालंय तर बघ. काय तुला लक्षात नसेल, तेव्हा तरी तू विटनेस म्हणून कुठेतरी हे केलं असेल, सही केली असेल. त्याचे काय तर विटनेस करता कोर्टाचं आलं असेल काहीतरी, म्हणून कळवलं असेल. अरे पासपोर्ट व्हेरिफिकेशन करता बोलवतात. त्याच्याकरता काही लोकं घाबरतात तिकडे जायला. पोलीस म्हटलं की घाबरतात. तर ते माणिकराव काय कोकाटे काय फोकाटे काय लोकाटे काय. ब्लड प्रेशर वाढणं स्वाभाविक आहे. त्याचा फायदा घेऊन ते जातात. सगळ्यात तुम्हाला गंमत सांगू का? अँजिओग्राफी हा प्रकार असा आहे ना, आपण एम-आर-आय किती सहजपणे करतो. 2D एको करतो. ई-सी-जी काढतो. अरे ते ई-सी-जीचा मोठा बाप म्हणजे अँजिओग्राफी. माझा डॉक्टर तर मला सांगतो, की दर 3 वर्षांनी आपण अँजिओग्राफी करून घेतली पाहिजे. आपलं ब्लड क्लॉट आणि आपलं हे कोलेस्टेरॉल आणि त्याचं काय आलंय का वगैरे बघण्यासाठी. आणि मी करतो दर 3 वर्षांनी. माझ्या हेल्थची अनेक कारणं आहे. माझी हेल्थ आणि वेल्थ याच्या सिक्रेट्स नावाची एक मालिका मला चालवली पाहिजे तुमच्या फायद्याकरता. मी दर 3 वर्षांनी अँजिओग्राफी करतो. आणि साधारणतः 5 वर्षानंतर अँजिओप्लास्टी पण केली. मला 2 करून घेतले मी. प्रिकॉशन आहे. माझ्या एका मित्राने तर बायपास केली प्रिकॉशनरी. आणखीन काय सांगू तुम्हाला? तो म्हणाला, "नाहीतरी हार्ट अटॅक आल्यावर बायपास करण्यापेक्षा आधीच करून टाकली. क्लिअर करून टाकलं." ते अँजिओग्राफी आता लीलावतीच अँजिओग्राफी करणार. ई-सी-जी काढण्या इतकं ते सोपं असतं. छोटंसं छिद्र पाडतात, त्याच्यातून नळी घालतात. आणि आणखीन दुसरं सिक्रेट असं, की
50शीच्या पुढल्या कुठल्याही माणसाचे ब्लॉकेड हे 50-60% असतातच. त्यामुळे अँजिओप्लास्टी करून एखादा स्टेंट, दुसरा स्टेंट. अहो, एका नेत्याच्या महाराष्ट्रातल्या तर 12 का 13 स्टेंट आहेत. तो बायपासला घाबरतो येडा. तो स्टेंट टाकत बसतो. अरे एकदा बायपास कर ना, याच्यातून होते. पण तुम्हाला बायपासची पण गंमत सांगतो. अंतुल्यांची 6 वेळा बायपास झाली होती. हो, विचारा माहितगारांना. 6 वेळा बायपास, त्या काळात ते बायपास होतं ना, हे आता आलं सगळं. तर त्यामुळे अँजिओग्राफी करणं, अँजिओप्लास्टी करणं, त्यानिमित्ताने महिनाभराच्या विश्रांतीचा सल्ला देणं, अटक टाळणं. हे आज अटक नाही ना पोलीस करू शकत आता. तोपर्यंत इकडून हायकोर्टात आता निकाल लागेल. मी लवकर बोलतोय तुमच्याशी, माहित नाही मला काय लागतं, त्यावर बोलू आपण. पण एक लक्षात ठेवा, की भुजबळ असो, मलिक असो, त्या अनिल देशमुखांबाबत तर शरद पवारांनी दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. ज्या अनिल देशमुखांवर 100 कोटी महिना गोळा करण्याचा सचिन वाझेन वगैरे ते सगळं आठवतंय का थोडं? का विसरलं? हे सगळं लक्षात ठेवा. हे सगळे जे आहेत ना, हे उद्योग हे कोऑपरेटिव्ह उद्योग असतात, या सगळ्या नेत्यांचे. त्यामुळे एकमेकाला सांभाळून घेणं भाग असतं. भरपूर यांचे एकमेकात तांगड्यात अडकलेले असतात. अजितदादांच्या तांगड्या भुजबळांमध्ये अडकलेल्या असतात. भुजबळांच्या तांगड्या आणखीन कोणाकोणात अडकलेल्या असतात. ज्येष्ठ श्रेष्ठ नेते असतील तर तांगड्या नाही म्हणायचं, पण त्यांचे पाय गुंतलेले असतात, हात गुंतलेले असतात. कोणाकोणाचे आणखीन वेगवेगळे अवयव कोणाकोणाकडे गुंतलेले असतात. हो, तर मोघमच बोलतो. पृथ्वीराज चव्हाणांकडून मी आता शिकतोय मोघममध्ये बोलायचं, पण लोकांना कळेल असं बोलायचं. तर त्यामुळे हे प्रोटेक्शन द्यावं लागतं आणि ते देण्यासाठी मग क्लीन चिट प्रकार काय हो? वॉशिंग मशीन हा दानवे म्हणाले तो प्रकार काय? भाजपवाल्यांनी फार नाकवर करून कांदे सोलायची गरज नाही. तेही कोणाकोणाला कशा-कशा क्लीन चिट देतात आपण रोज बघतो का नाही? ते झेरॉक्सवाल्याला तुम्ही कुठलाही कागद द्या, तो एका मिनिटात झेरॉक्स करून देतो. तसं तुम्ही कोणताही बरबटलेला कागद द्या, एका मिनिटात तो क्लीन होऊन बाहेर येणारी मशीन्स, झेरॉक्सची अशी मशीन आहेत की नाही आपल्याकडे? सीएमकडे आहेत की नाही क्लीन चिट देणारी मशीन? इतरांकडेही आहेत. दानवेंना वॉशिंग मशीन म्हणाले आणि त्याने अमर करून टाकला तो शब्द. सगळेजण आता तो वापरायला लागले, की आमचं भाजप म्हणजे वॉशिंग मशीन. त्या वॉशिंग मशीनमधून मर्डरर येतात. काय कोण येत नाही. सगळे येतात. पण हे सगळ्यांचे हितसंबंध एकमेकात गुंतलेले असतात हा विसरू नका. यांना वाचवावं लागतं. याचं कारण त्यांना वाचवलं तर हे वाचतात अशी पण स्थिती असते. त्यांना काही वेळा जातीची समीकरणं, आता तर एक नेता लटकलाय तो त्याचं जातीचं समीकरण इतकं स्ट्रॉंग आहे आणि त्याच्या विरुद्धचंही जातीचं समीकरण त्याच्याच जातीच्या माणसाचं असं आहे, की त्यामुळे त्याला सांभाळण्यासाठी काय काय कसरती चालल्या. तो येईल पण मंत्रिमंडळात. येईल पण जातीच्या बळावर. हं. त्यामुळे हे सगळं जे तुम्ही पाहता ना, त्यांना तुम्हाला प्रश्न पडतो, "अरे, एवढी बदनामी झाली, एवढी कोर्टात शिक्षा झाली, एवढे आरोप झाले, एवढे सिद्ध झाले, तरी याला काढत का नाही?" याचं एकच उत्तर असतं, की त्याला काढलं आणि त्याने तोंड उघडलं, तर यांची भलतीच तोंड उघडतील आणि त्याच्यातून काय काय बाहेर पडेल. यांची वाट लागेल. त्यामुळे ज्याच्यामुळे आपली वाट लागते, त्याला अगदी नाईलाज होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय यांनाही गत्यंतर नसतं. नाहीतर तो तरी वाट लावेल, यांची किंवा आणखी काही ताकदी असतात, त्याच्याबद्दल आता फार बोलत नाही मी, त्या यांची वाट लावतो. त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न पडतो, की भ्रष्ट मंत्र्यांना क्लीन चिट कशा मिळतात? संरक्षण कसं मिळतं? तर जात, धर्म, भाषा, प्रदेश आणि भ्रष्टाचारामधला सहभाग यापैकी एखादं कारण त्याच्यामध्ये असतं. तर कुणाबाबत कोणतं कारण लागू पडतं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण तंगडीत तंगडी म्हणजे काय आणि त्यामुळे कशी लंगडी घालावी लागते, हे आज पहिल्यांदाच मला वाटतं इतक्या मोकळेपणाने कोणी सांगितलं असेल. धन्यवाद.